नमस्कार, मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहे भरून भेंडीची भाजी, पण त्या अगोदर आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। भरून भेंडीची भाजी करण्यासाठी इथे आपण 250 ग्रॅम भेंडी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून अशी एका चाळणीमध्ये ठेवली आहे, म्हणजे त्याच्यातील एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जाईल। त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, एक लसूण कांडी सोलून घेतली पूर्ण, पाव वाटी खोबरं किसून घेतले आणि एक चमचा पांढरे तीळ घेतलेत। आता काय करायचं आहे, आपल्याला भेंडीच्या दोन्ही साईडचे देठ काढून घ्यायचेत आणि आपण भरली वांगी करताना वांग्याला कसा 4 चिरा देतो आपण, तशा या भेंडीला सुद्धा आपण 4 अशा चिरा देणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर आपण भेंडीला एका साईडने फक्त एक चीर देऊन त्याच्यामध्ये मसाला भरून तशी सुद्धा आपण करू शकतो, पण मी आज अशा पद्धतीने बनवणार आहे, म्हणजे खाताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित ती खाता येते। सगळी जी भेंडी आहे ती आपली अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, इथे मी सगळी भेंडी अशा पद्धतीने व्यवस्थित चिरून घेतली आहे। आता जो आपण भेंडीमध्ये जो आपण मसाला भरणार आहे तो मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घ्यायचेत। शेंगदाणे आता आपले खरपूस असे भाजून झालेत, तर आपण बाजूला काढून घेऊया। त्यानंतर आता सुकं खोबरं आणि जे पांढरे तीळ आहेत ते आपण एकत्रच भाजून घेणार आहे। हे आपल्याला बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे, नाहीतर लगेच करपण्याची शक्यता असते, त्यामुळे बारीक गॅसवरच आपल्याला खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचेत। खोबरं आता आपलं भाजून झाले तर आपण बाजूला काढून घेऊयात। आता आपल्याला मसाला तयार करण्यासाठी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकत्र जाडसर असं वाटून घ्यायचेत। सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे घ्यायचे, त्याच्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं आणि तीळ घालायचे त्याच्यामध्ये, त्यानंतर लसूण घालायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं, अर्धा छोटा चमचा हळद घालायची, त्यानंतर इथे भेंडीच्या अंदाजानुसार मीठ घालायचं। मी इथे छोटासा 1 चमचा मीठ घातले। त्यानंतर मी इथे 1 चमचा आपला घरगुती मसाला घातला आहे। त्यानंतर आता हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जाडसर असाच वाटून घ्यायचा। तर आता हा सगळा मसाला आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे। आपण या मसाल्यामध्ये लसूण, खोबरं आणि तीळ टाकले, त्यामुळे त्याच्यामध्ये ऑलरेडी ओलसरपणा आलेला आहे, त्यामुळे तो भेंडीत भरायला सुद्धा सोपा जातो। त्यात वरून तेल घालायची अजिबात गरज नाही आहे। हे बघा, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मसाला भरायचा ना, अशी भेंडी जर हाताने दाबून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित बसतो। अशा पद्धतीने भरली भेंडी बनवण्यासाठी थोडासा वेळ जातो, पण ही भेंडी चवीला खूप छान लागते। हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा। कढईत तेल घालून घ्यायचं, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये भेंडी टाकायची आणि हलक्या हातांनी 2 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। आता मी त्याच्यामध्ये वरून अगदी थोडंसं अजून मीठ घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला आता भेंडी शिजवून घ्यायची आहे। जो काही आपला मसाला शिल्लक राहिला आहे तो सुद्धा भेंडीच्यावर अशा पद्धतीने घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता झाकण ठेवून आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करून आपल्याला वाफेवरच भेंडी शिजवून घ्यायची आहे। 2-3 मिनटानंतर पुन्हा एकदा चेक करायचं, असं दर 2-2, 3-3 मिनटांनी 2 ते 3 वेळा भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। 8 ते 10 मिनटातच आपली भेंडी शिजते, पण लक्षात ठेवून आपल्याला दर 2 ते 3 मिनटांनी भेंडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते। त्यामुळे दर 2 मिनिटांनी झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून परत झाकण ठेवायचं। हे बघा आपली भेंडी आता शिजलीच आहे।
ही भेंडीची भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.